आम्हाला उन्हाळ्यात तर एवढी उकडायचं, पण ह्यांचं जॅकेट असायचंच. मी म्हणायचं याला ह्यांना उकडत कसं नाही आहे, पण मला काहींनी सांगितलं नाही. परवा असंच आम्ही चर्चा करत होतो, देवेंद्रजी पण होते. देवेंद्रजींना म्हणलं तुम्हाला गरम होत नाही का? ते म्हणले दादा एकदा सवय झाल्यावर काय उकडत नाही किंवा काही गरम पण होत नाही. वेगवेगळ्या घटकाला तिथं प्राधान्य दिलं. माझ्या माहितीप्रमाणे 92 सालीच आम्ही पहिल्यांदा 33% जागा महिलांना देण्याचा निर्णय घेतला. महिला देखील काही बाबतीत मिळायच्या नाही. तिथं आम्हाला काही पुरुष मंडळींना आम्ही विनंती करायचो की इथं तुमच्या घरातली सून द्या, तुमची मुलगी द्या, तुम्हाला कुणाला बहीण असेल तर बहीण द्या, परंतु महिला द्या. त्यावेळेस जरा लोक बुजायचे. आता लोक बुजत नाही. आता लोक तडफेनी पुढे येतात. काळ बदलला आहे, वेळ बदललेली आहे. लोक आता पुरुषांच्या बरोबरीनं महिला पुढे आलेल्या आहेत. परंतु तो सगळा काळ होता आणि त्या काळामध्ये मी स्वतः माधवराव अण्णांचं काम बघितलं आणि अतिशय सतत म्हणजे फेटा, त्यांचा तो कोट, ते धोतर, त्याच्यामध्ये मला कधी कधी प्रश्न पडायचा. उन्हाळा असो पावसाळा असो मी माधवराव अण्णांचा तोच पेहराव बघायचो आणि तसाच पोपटराव गावड्यांचा. आम्हाला उन्हाळ्यात तर एवढी उकडायचं, पण ह्यांचं जॅकेट असायचंच. मी म्हणायचं याला ह्यांना उकडत कसं नाही आहे, पण मला काहींनी सांगितलं नाही. परवा असंच आम्ही चर्चा करत होतो, देवेंद्रजी पण होते. देवेंद्रजींना म्हणलं तुम्हाला गरम होत नाही का? ते म्हणले दादा एकदा सवय झाल्यावर काय उकडत नाही किंवा काही गरम पण होत नाही. तसं पोपटरावांचं पण आहे आणि तसंच माधवराव अण्णांचं होतं. आज ते आपल्या थायात नाही, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण तो काळ, त्यावेळेची माणसं आणि आताचा काळ आणि आताची माणसं हा फार फरक पडलेला. मित्रांनो, काही जण आम्ही जे काही निर्णय घेतले, आता हा निर्णय घेत असताना कारखान्यामध्ये त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे याला चेअरमन केला, चिरंजीवांना, राजला, आणि चेअरमन केल्यानंतर कारखाना ज्या पद्धतीनं बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे. मगाशी बोलत असताना रवीनं सांगितलं. मित्रांनो, तुम्ही रमेश आप्पांना विचारा, इथं आप्पा आहेत. 91ला तुम्ही खासदार करायच्या आधी मी बँकेला निवडून आलो. रमेश आप्पा आणि सुभाष कुलांनी मला सांगितलं, अजित तुला जिल्ह्याच्या राजकारणात यायचं असेल तर तू बँकेला उभा राहा. म्हणलं राव, आमच्या इथं बँकेत आम्ही कुणीच निवडून येत नाही, सतत काकडे मंडळी येतात आणि मग कसं काय तिथं पडायचंच काम आहे. ते म्हणलं नाही नाही, तू राहा तर उभा. आम्ही राहिलो आणि मी प्रत्येक मतदाराला भेटलो आणि मतदारांनी मला निवडून दिलं आणि त्याच्यानंतर मला जिल्ह्याच्या राजकारणात आलो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.